आपण पाहत आहात स्वराज्य न्यूज. सत्य हेच जे तुमच्या समोर. लोकनेते दाजीसाहेब रोहिदास पाटील स्मृती सोहळ्यासाठी मुख्यमंत्री उद्या धुळ्यात. मंत्र्यांची उपस्थिती. डॉक्टर प्रकाश आमटे यांना जीवन गौरव पुरस्कार प्रदान करणार. लोकनेते दाजीसाहेब रोहिदास पाटील माजी मंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या प्रथम स्मृती दिनानिमित्ताने धुळ्यात शनिवार दिनांक 27 सप्टेंबर रोजी अभिवादन आणि पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला असून या सोहळ्याला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे. दरम्यान राज्यमंत्री मंडळातील विविध खात्याचे महत्त्वाचे मंत्री तसेच संपूर्ण उत्तर महाराष्ट्रासह महाराष्ट्रातील आजी माजी आमदार व खासदारही उपस्थित राहणार आहेत. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विश्वविख्यात ज्येष्ठ समाजसेवक पद्मश्री डॉक्टर प्रकाश आमटे यांचा जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येणार आहे. गेली अनेक दशक महाराष्ट्राच्या राजकारणात प्रभावी राज्याच्या आपल्या कार्याने जडणघडणीत योगदान देणारे माजी मंत्री लोकनेते दाजीसाहेब रोहिदास पाटील शनिवार दिनांक 27 सप्टेंबर रोजी प्रथम स्मृती दिनानिमित्त धुळ्यात अभिवादन आणि पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे. तत्कालीन कुसुंबा यांची विधानसभा मतदारसंघातून माजी मंत्री दाजीसाहेब रोहिदास पाटील सन 1978 साली पहिल्यांदा विधानसभेवर निवडून आले. तेव्हापासून सन 2009 पर्यंत सलग 7 वेळा आमदार म्हणून निवडून येण्याचा बहुमान त्यांनी मिळवला होता. महाराष्ट्राच्या राजकारणात माजी मुख्यमंत्री स्वर्गीय शंकरराव चव्हाण, माजी मुख्यमंत्री श्री शरद पवार यांचे निकटवर्तीय म्हणून त्यांची ओळख होती. एकनिष्ठ, निष्कलंक, धडाकेबाज निर्णय घेणारे मंत्री म्हणून त्यांचा महाराष्ट्राच्या राजकारणात दबदबा होता. महसूल राज्यमंत्री म्हणून 12 मार्च 1986 साली त्यांची पहिल्यांदा राज्याच्या मंत्रिमंडळात वर्णे लागले. आपल्या राजकीय कारकिर्दीत माजी मंत्री रोहिदास पाटील यांनी कृषी व फलोत्पादन मंत्री, कामगार, रोजगार आणि ग्रामविकास मंत्री, पाटबंधारे मंत्री, गृहनिर्माण, पुनर्बांधणी, संसदीय कार्यमंत्री, कृषी व पशुसंवर्धन अशा विविध खात्यांचे त्यांनी मंत्री म्हणून पदभार सांभाळला होता. तब्बल 22 वर्ष ते महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात सहभागी होते. कृषी आणि पाटबंधारे तसेच गृहनिर्माण म्हणून त्यांनी घेतलेले निर्णय महाराष्ट्राला दिशादर्शक ठरले आहेत. मंत्रिपदाच्या कार्यकाळात धडाकेबाज निर्णय घेण्यात आणि त्यांची अंमलबजावणी करण्यात त्यांचा हातखंडा होता. त्यामुळे महाराष्ट्र शासनाकडून सन 1998-99 मध्ये उत्कृष्ट संसदपटू म्हणून माजी मंत्री दाजीसाहेब रोहिदास पाटील यांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला होता. त्यांच्या प्रथम स्मृती दिनानिमित्त शनिवार दिनांक 27 सप्टेंबर 2025 रोजी दुपारी 12:30 वाजता धुळ्यातील SSVPS महाविद्यालयाच्या भव्य प्रांगणात अभिवादन सोहळा पार पडत आहे. या अभिवादन सोहळ्याला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उपस्थित राहणार आहेत. तसेच भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय तथा मध्य प्रदेशचे नगरविकास व संसदीय कार्यमंत्री सचिव कैलाश विजय वर्गीय हे या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी राहणार आहेत. डॉक्टर प्रकाश आमटे यांना पुरस्काराने सन्मानित करणार आहेत. लोकनेते दाजीसाहेब रोहिदास पाटील यांच्या स्मरणार्थ या वर्षापासून विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य असलेल्या एका मान्यवर व्यक्तीस लोकनेते दाजीसाहेब रोहिदास पाटील जनसेवा पुरस्कार देण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने यंदाचा जनसेवा पुरस्कार विश्वविख्यात ज्येष्ठ समाजसेवक पद्मश्री डॉक्टर प्रकाश आमटे यांना जाहीर करण्यात आला असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या अभिवादन सोहळ्यात हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. मान्यवरांच्या हस्ते गौरव ग्रंथाचे प्रकाशन व केला समावेश आहे. अभिवादन सोहळ्यात लोकनेते दाजीसाहेब रोहिदास पाटील यांच्या कार्याचा गौरव करणाऱ्या गौरव ग्रंथाचेही प्रकाशन करण्यात येणार आहे. माजी मुख्यमंत्री शरद पवार, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंग, उपमुख्यमंत्री नामदार अजित पवार यांच्यासह राज्यातील विविध मातब्बर नेते व अधिकाऱ्यांचे लोकनेते अभ्यासपूर्ण लेखांचा या गौरव ग्रंथात समावेश आहे. दाजीसाहेब रोहिदास पाटील यांच्या कार्याविषयी माहिती देणारे अभ्यासपूर्ण लेखाचा या गौरव ग्रंथात समावेश आहे. या कार्यक्रमास्थळी पाहणी करताना माजी आमदार कुणालबाबा पाटील व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सुभाषदादा देवरे, संस्थेचे पदाधिकारी, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती गुलाबराव पाटील, सुनील तात्या नेरकर आदी उपस्थित होते. संसदेचं विधिमंडळाचं काम करण्यासाठी सर्व बाजूच्या लोकांशी सुसंवाद ठेवणारा असा एक सहकारी आम्हाला लोकांना हवा होता आणि त्याच्यामध्ये विविध पदांची निवड
आणि केली. सत्तेच्या राजकारणात अनेक कुटुंबामध्ये मुलं एकाच मुलीला वाटा हा द्यायला पाहिजे. सुधाकर नाईक मुख्यमंत्री होते आपल्या महाराष्ट्राचे, कृषी मंत्री म्हणून दाजी तिथं काम करत होते आणि मी त्यांचा राज्यमंत्री म्हणून कामाला सुरुवात केली. तो दाजींनी मला अतिशय चांगली वागणूक दिली. अतिशय मनमिळावा अशा प्रकारचा दाजींचा स्वभाव होता. कुठल्याही विषयामध्ये लक्ष घालायचं म्हणलं तर ते बारकाईनं लक्ष घालायचं आणि त्याच्यातनं ठोस अशा प्रकारचा समाजाला भलं करण्याचा निर्णय घ्यायचा, अशी दाजींची कामामधली खासियत होती. आणि तो परिवार पूर्ण राजकारणामध्ये आणि समाजकारणामध्ये काम करणारे वडील तो होतेच, त्यांच्याबरोबर दाजीला त्यांना ट्रेन केलं. दाजी साहेबाच्या राजकारणामध्ये पदार्पण झालं. ते स्वतः इंजिनियर होते आणि चांगले इंजिनियर होते. महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातून आलेलं होतं आणि त्यांचं जे कार्य होतं, सहकार क्षेत्र असो, शैक्षणिक क्षेत्र असो किंवा इतर सामाजिक क्षेत्रातलं कार्य जो होतं साहेबांचं, हे खरंच अत्युत्कृष्ट होते. महनीय व्यक्तींचं योगदान लाभलं. त्यात दाजी साहेबांचं योगदान फार मोठं होतं. कुठलेही पद नसताना सुद्धा कामं केलेली आहेत. एका शब्दाने, फोनने सर्वांना गोळा केलेले आहे. लोकांची अडीअडचणी सोडवलेले आहेत. दाजी साहेबांच्या मार्गदर्शनावर आमच्या परिवाराचं, उभ्या महाराष्ट्राचं कुटुंब अतिशय स्वच्छ आणि सुंदर पोटभर जेवण करतंय. मोहाडी पोलिसांची मोठी कारवाई. धुळ्यात लाखोंचा गांजा आणि अफू नष्ट केल्यानंतर दुसऱ्या दिवशी मोठी कारवाई करण्यात आली आहे. पहिल्यांदा मोहाडी हद्दीत स्थानिक गुन्हे शाखा यांना लाखोंचा एमडी ड्रग्ज सहित आरोपीवर कारवाई करण्यात आली आहे. ड्रग्ज नशा करणे अशा प्रकारे मोठ्या सिटीत पाहायला मिळत होते. आता धुळ्यात देखील एमडी ड्रग्जची डील होत असल्याचं दिसत आहे. पोलीस निरीक्षक श्रीराम पवार, स्थानिक गुन्हे शाखा धुळे यांना गोपनीय बातमी मिळाली की इसम नामे सय्यद अतिक सय्यद रफिक, राहणार मालेगाव, जिल्हा नाशिक, हा त्याच्या साथीदारांसह कार गुंगीकारक अंमली पदार्थ एमडी पावडर घेऊन जळगावकडून धुळेकडे येत आहे. छापा कारवाईसाठी पोलीस अधीक्षक धुळे श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा धुळे यांचे पथक तयार करण्यात आले. गोपनीय बातमीच्या अनुषंगाने मोहाडी शिवारातील हॉटेल रेसिडेन्सी पार्क जवळील नवीन नागपूर सुरत महामार्गावर कार क्रमांक GJ16 DS0314 हे थांबविण्यात आले असता वाहनातील 2 संशयित इसमांनी वाहनातून उतरून पळून जाण्याचा प्रयत्न केला असता त्यांना स्थानिक गुन्हे शाखा पथकाने शिताफीने पकडले. नमूद वाहनातील संशयित इसम सय्यद अतिफ सय्यद रफिक, वय 37 वर्ष, राहणार ओल्ड आग्रा रोड, न्यू फरहान हॉस्पिटल, मालेगाव, जिल्हा नाशिक, मजहर खान युसुफ खान, वय 33 वर्ष, राहणार वासवाडा, तहसील पत्रीगंज खिडकी, जिल्हा बांसवाडा, राज्य राजस्थान, यांची अंगझडती घेतली असता संशयित सय्यद अतिक सय्यद रफिक याची ताब्यात 104 ग्रॅम वजनाची सफेद पावडरची पुडी मिळून आल्याने त्यास विचारपूस केली असता त्याने सदरचा माल हा एमडी पावडर असल्याची कबुली दिली. घटनास्थळी हजर असलेल्या फॉरेन्सिक व्हॅन टीमकडून मिळून आलेल्या एमडी पावडरची प्राथमिक तपासणी करून 10,40,000 रुपये किमतीची सफेद रंगाची एमडी पावडर, 7 लाख रुपये किमतीची पांढऱ्या रंगाची हुंडाई कंपनीची कार क्रमांक GJ16 DS0314, 11,000 रुपये किमतीचे 3 मोबाईल फोन असा एकूण 17,51,000 रुपये किमतीचा मुद्देमाल कारवाई दरम्यान जप्त करण्यात आला आहे. मोहाडी नगर पोलीस ठाणे येथे NDPS कायदा सन 1985 कलम प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन्ही आरोपी यांना गुन्ह्याची तपासकामी अटक करण्यात आली आहे. अटक आरोपींनी यापूर्वी अनेक वेळा धुळे शहरात येऊन एमडी ड्रग्जची विक्री केली असल्याबाबत प्राथमिक माहिती दिली आहे. तरी एमडी ड्रग्ज धुळे शहरातील व जिल्ह्यातील कोणाकडे विक्रीसाठी जात होता व या ड्रग्जचे खरेदीदार कोण आहेत याचा तपास सुरू आहे. सदर कामगिरी श्रीकांत धिवरे, पोलीस अधीक्षक धुळे, अजय देवरे, अप्पर पोलीस अधीक्षक धुळे यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीराम पवार, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा धुळे, स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण पारधी, पोलीस उपनिरीक्षक चेतन मुंडे, संजय पाटील, पोलीस अंमलदार राहुल सानप, पवन गवळी, आरिफ पठाण, देवेंद्र ठाकूर, प्रकाश सोनार, जगदीश सूर्यवंशी, अमोल जाधव यांनी केली आहे. धुळे शहरामध्ये एमडी हा जो सिंथेटिक ड्रगचा प्रकार आहे हा एका ठिकाणी येणार आहे. त्या अनुषंगाने आपण फिल्डिंग लावली असता 2 इस्मांना आपण ताब्यात घेतलेले आहेत. त्यांची नावं अशी आहेत की सय्यद अतिक सय्यद हा 37 वर्षाचा आहे, हा मालेगावचा राहणार आहे, आणि मजहर खान युसुफ खान हा 33 वर्षाचा आहे, हा राजस्थानचा राहणार आहे. या दोघांना आपण ताब्यात घेतल्याने त्यांच्याकडनं जवळजवळ 106 ग्रॅमची एमडी हा सिंथेटिक ड्रग आपल्याला मिळालेला आहे. एक 4 व्हीलर गुजरात पासिंगची वाहन देखील आपल्याला त्यामध्ये मिळालेलं आहे. 2 मोबाईल फोन आपण जप्त केलेले आहेत. आता तांत्रिक त्याच्यामध्ये परीक्षण करून हा नेमका एमडी कोणासाठी इथं आला होता आणि त्याचा यूज काय होणार होता, या अगोदर किती ठिकाणी आपल्याकडे एमडी धुळ्यामध्ये आलेला आहे याचा तपास आपण करणार आहोत.
भांडूप तालुक्यात कर्जबाजारीने शेतकऱ्याची आत्महत्या. राज्य सरकारकडून शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवल्या जात असल्याच्या घोषणा केल्या जातात, मात्र परिस्थिती वेगळीच असल्याचं चित्र शेतकऱ्याच्या आत्महत्येतून दिसून येतंय. तालुक्यातील भाटपुरा येथील जगदीश हंसराज वंजारी नावाच्या शेतकऱ्याने वय 42 वर्ष कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केली. आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे प्रेत भाटपुरा आजनाड रस्त्यावर लिंबाच्या झाडावर गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळले. भाटपुरा शिवारात वंजारी यांची शेती आहे. त्यांनी शेतीसाठी धुळे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भाटपुरा विकास सोसायटीकडून कर्ज घेतले होते. तसेच LIC व खाजगी व्यक्तीकडून कर्ज घेतले होते. त्यातच सातत्याने शेतीतून मिळणारे अल्प उत्पन्न यामुळे कर्जफेड अशक्य असल्याने ते तणावग्रस्त असल्याची माहिती नातलगांनी दिली आणि यामुळेच त्यांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, 2 मुले, आई असा परिवार आहे. कोट्यावधी रुपयांच्या विविध योजनेतून शहर विकासाला प्रारंभ. आमदार अनुभैया अग्रवाल. राजमाता जिजाऊ मातृतीर्थ कार्यक्रमाप्रसंगी प्रतिपादन. दिनांक 26 सप्टेंबर रोजी राजमाता जिजाऊ मातृतीर्थ स्मारकाच्या माध्यमातून देशाच्या अखंडतेला, एकतेला ज्यांच्या विचारांची गरज होती त्या राजमाता जिजाऊंचे भव्य स्मारक धुळ्यामध्ये उभारत आहेत, याचा मला मनस्वी आनंद होतो आहे. छत्रपती शिवरायांना हिंदवी स्वराज्य निर्मिती करण्यासाठी राजमाता जिजाऊ यांनीच खऱ्या अर्थाने प्रेरणा दिली. त्यांच्याच प्रेरणेतून अखंड हिंदुस्थान आज आपल्याला एक वेगळ्या संस्कृतीमध्ये दिसतो आहे. धुळे शहर विकासामध्ये भर घालणाऱ्या या स्मारकाच्या जिजाऊ ऐतिहासिक कार्याला आवश्यक ती सर्व मदत मी करणार आहे. शहर विकासाच्या अनेक संकल्पना मी यापूर्वीच मांडल्या आहेत. पांझरा नदीमध्ये ट्रॉय ट्रेन, MIDC प्रकल्प, शहरातील वेगवेगळ्या भागातील रस्ते विकास कामांसाठी कोट्यावधी रुपयांचा निधी मंजूर करून आणला आहे. लवकरच शहराच्या सर्वांगीण विकासाला प्रारंभ होणार आहे, असे प्रतिपादन आमदार अनुप अग्रवाल यांनी केले. राजमाता जिजाऊ स्मारकसृष्टी अर्थात मातृतीर्थ जागेच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम त्यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार श्रीमंत बाबासाहेब राजवर्धनजी कदमबांडे हे होते, तर प्रमुख अतिथी म्हणून माजी आमदार प्राध्यापक शरद पाटील, माजी महापौर मोहनभाऊ नवले, प्रदीप करपे, प्रतिभाताई चौधरी, युवराज करणकाळ, रणजित राजे भोसले, संजय पाटील, डॉक्टर सुशील महाजन, योगेश मराठे, मनसेचे बंटी सोनवणे, अशोक पाटोळे, प्राध्यापक रवींद्र निकम, शीतल नवले, योगीराज मराठे, ओम खंडेलवाल, भीमसिंग राजपूत, लहू पाटील, SM पाटील, प्राध्यापक BA पाटील आदींसह मान्यवर विचारमंचावर उपस्थित होते. यावेळी विश्व हिंदू परिषदेचे जिल्हाध्यक्ष निलेश खंडेलवाल, विजय मंगळे, शिवादादा पवार, योगेश इशी, प्रशांत बागुल, नागसेन बोरसे, शिरीष जाधव, प्रशांत बागुल, वाल्मिक जाधव, अमोल मासुळे, किशोर सरगर, भगवान वाघ, आबा कदम, नैनेश साळुंके, राजू इंगळे यांसोबतच ॲडव्होकेट दिनेश काळे, ॲडव्होकेट चंद्रकांत जावळे, ॲडव्होकेट नितीन पाटील, श्याम निरगुडे, बाळू गायकवाड, दिलीप शितोळे, उल्हास पाटील आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अध्यक्ष सुनील पाटील यांनी केले. सूत्रसंचालन मान्यवरांचा परिचय निंबा मराठे यांनी केला. कार्यक्रमाची सुरुवात जिजाऊ वंदनेने करण्यात आली. आभार प्रदर्शन राहुल गायकवाड यांनी केले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली. साक्रीत आज सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभेतर्फे विराट मोर्चा. तहसीलदारांना निवेदन. आदिवासी वन हक्क कायद्याची अंमलबजावणी करून सर्वांना सातबारा देण्यात यावा. मेंढपाळांकडून आदिवासींवर होणारे हल्ले व अत्याचार थांबवावेत. धनगरसह इतर कोणत्याही समाजाला आदिवासीत आरक्षण देऊ नये. शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी यांसह विविध मागण्यांसाठी साक्रीत आज सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभेतर्फे विराट मोर्चा काढण्यात आला. शहरातील मुख्य रस्त्यावरून काढण्यात आलेल्या मोर्चाने साक्रीकरांचे लक्ष वेधून घेतले होते. शहरातील आशापुरी मंदिरापासून ते तहसील कार्यालयापर्यंत काढण्यात आलेल्या या मोर्चात आदिवासी बांधव व भगिनी हजारोंच्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. हा मोर्चा तहसील कार्यालयावर धडकल्यानंतर तहसील प्रशासनाला तब्बल 52 मागण्यांचे निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की वन विभागाचे वन दावेदारांवर होणारे अन्याय अत्याचार त्वरित थांबविण्यात यावेत. कापसावरील आयात शुल्क पूर्वीप्रमाणे करावे. दूध, सोयाबीन, तूरसह सर्व पिकांसाठी MSP गॅरंटी कायदा बनवा. शेतकऱ्यांना सरसकट व संपूर्ण कर्जमुक्त करा. संविधानात्मक आदिवासींच्या यादीत धनगरसह इतर समाजाची घुसखोरी बंद करा. अशा विविध मागण्या निवेदनातून करण्यात आल्या आहेत. या मोर्चात अध्यक्ष कॉम्रेड वंजी गायकवाड, कॉम्रेड यशवंत माळचे, कॉम्रेड बंडू माळचे, कॉम्रेड किशोर ढमाले, मेरुलाल पवार, जितेंद्र पवार, दिलीप गावित, RT गावित, मनसाराम पवार, नीलाबाई खांडेकर, रमण माळवी, दिलीप गावित, रणजित गावित, अशफाक कुरेशी, पवित्राबाई सोनवणे, वीरसिंह माळसे, जीवन गावित, दंगल माळसे, उत्तम महिरे, कॉम्रेड शरद पवार, धर्मा सोनवणे, सुशील राऊत, राकेश भोसले आदींसह आदिवासी समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
भाजपा साक्री शहर मंडळाच्या वतीने स्वच्छता अभियानासह पंडित दीनदयाळ उपाध्याय जयंती साजरी. भारतीय जनता पार्टी साक्री शहर मंडळाच्या वतीने साक्री येथे पंडित उपाध्याय यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी सेवा पंधरवडा अंतर्गत स्वच्छता अभियान देखील राबविण्यात आले. पंडित दीनदयाळ उपाध्याय यांचा जन्म मथुरा येथे 25 सप्टेंबर 1916 रोजी कानपूर येथे झाला. पुढे ते संघाचे स्वयंसेवक झाले व 1942 मध्ये प्रचारक झाले. साधी राहणी व उच्च विचारसरणी हा त्यांचा स्थायी भाव होता. शास्त्रे, धर्मग्रंथ आणि तात्विक ग्रंथांच्या चिंतनातून व मननातून त्यांनी एकात्म मानववाद हा सिद्धांत मांडला व भारतीय समाजापुढे ठेवला. पंडित दीनदयाळ उपाध्याय हे भारतीय जनसंघाचे राष्ट्रीय सचिव होते. डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्यासह भारतीय जनसंघाच्या पायाभरणीत यांचा महत्त्वाचा वाटा होता. भारतीय जनसंघातून पुढे भारतीय जनता पक्षाचा उगम झाला. भाजपा साक्री शहर मंडळाच्या वतीने साक्री येथील भाजपा मध्यवर्ती कार्यालयात पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तदनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 75व्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण देशभर साजरा होत असलेल्या सेवा पंधरवडा अंतर्गत बाजारपेठ मेन रोड परिसरमध्ये स्वच्छता अभियान राबविण्यात आले. याप्रसंगी साक्री शहर मंडळ अध्यक्ष महेंद्र देसले, जिल्हा सरचिटणीस तथा सेवा पंधरवडा जिल्हा संयोजक शैलेंद्र आजगे, जिल्हा परिषद सदस्य विजय ठाकरे, माजी जिल्हा उपाध्यक्ष विजय भोसले, नगराध्यक्ष उषाताई पवार, महिला आघाडी तालुका अध्यक्ष ॲडव्होकेट पूनमताई काकुस्ते, उपनगर अध्यक्ष उज्ज्वलाताई भोसले, सरचिटणीस धनराज चौधरी, दीपक कोठावदे, शहर उपाध्यक्ष विनोद शेठ पगारिया, ज्येष्ठ मार्गदर्शक प्राध्यापक शशिकांत सुधार, नगरसेविका जयश्रीताई पगारिया, मनीषाताई देसले, अनुसूचित जाती मोर्चा अध्यक्ष तथा पाणी पुरवठा समिती सभापती दीपक वाघ, उपाध्यक्ष ज्योतिराम सरग, आरोग्य सभापती प्रवीण निकुंभे, उपाध्यक्ष गोपाळ ठाकरे, जिल्हा कार्यकारिणी सदस्य शरद अहिराव, गणेश खामकर, प्रसिद्धी प्रमुख सतीश पगार, शुभम शेवाळे यांच्यासह अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. भाजपा उद्योग आघाडीच्या ग्रामीण जिल्हा उपाध्यक्षपदी सचिन पेडसे यांची निवड. भारतीय जनता पार्टीच्या धुळे ग्रामीण जिल्हा उद्योग आघाडीच्या जिल्हा अध्यक्षपदी सचिन यशवंत बेडसे यांची निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्र प्रदेश भाजपा प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण, उद्योग आघाडीचे प्रदेश प्रभारी प्रदीप पेशकार यांच्या आदेशान्वये भाजपाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष रामकृष्ण खलाणे, उद्योग आघाडीचे जिल्हाध्यक्ष जिजाबराव पवार यांनी निवड केली. धुळे शहरातील 40गाव चौफुली येथील महादेव स्मृती भाजपा जिल्हा मध्यवर्ती कार्यालयात जिल्हा अध्यक्ष रामकृष्ण खलाणे व शहर जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले. त्याप्रसंगी उद्योग आघाडीचे जिल्हाध्यक्ष जिजाबराव पवार, जिल्हा सरचिटणीस भाऊसाहेब देसले, साक्री कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक बारकू बेडसे, अभिमन्यू बेडसे, ग्रामपंचायत ककाणीचे उपसरपंच नंदू बेडसे, रवींद्र शिंदे, भगवान काकुळते, अरुण बेडसे, विनायक बेडसे, दादू बेडसे उपस्थित होते. सचिन बेडसे हे ग्रामपंचायत ककाणी तालुका साक्रीचे गटनेते असून त्यांच्या मातोश्री कलावती बेडसे या ग्रामपंचायत ककाणीच्या सरपंच व साक्री तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालिका आहेत. उद्योग क्षेत्रात सचिन बेडसे यांचा अतिशय चांगला नावलौकिक आहे. भाजपाच्या संघटन वाढीसाठी ते सतत प्रयत्नशील असतात. त्यांच्या कार्याची दखल घेऊन वरिष्ठांनी त्यांना जिल्हा उपाध्यक्ष पद बहाल केलंय. त्यांच्या नियुक्तीबद्दल जलसंपदा मंत्री नामदार गिरीश भाऊ महाजन, पालकमंत्री तथा पणन व राजशिष्टाचार मंत्री नामदार जयकुमार भाऊ रावल, आमदार अमरीशभाई पटेल, आमदार अनुपभैया अग्रवाल, राघवेंद्र भदाणे, माजी आमदार कुणालबाबा पाटील, राजवर्धन कदमबांडे, धुळे जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष शिवाजीराव दहिते, जिल्हा परिषद कृषी व पशुसंवर्धन समितीचे माजी सभापती हर्षवर्धन दहिते, जिल्हा सरचिटणीस शैलेंद्र आजगे, जिल्हा परिषद सदस्य विजय ठाकरे आदींनी त्यांचे अभिनंदन केले आहे. विद्यार्थ्यांना वय आदिवास प्रमाणपत्राचे वाटप. परमपूज्य पांडुरंगदादा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय नंदाणे येथे उपक्रम. धुळे तालुक्यातील नंदाणे येथील परमपूज्य पांडुरंगदादा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय नंदाणे या माध्यमिक विद्यालयात महसूल सेवा पंधरवड्यानिमित्त महसूल विभागाच्या सहकार्याने एक विशेष कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अध्यक्ष म्हणून तूता खलाणे माध्यमिक विद्यालय देवपूर धुळे विद्यमान संचालक श्रीयुत राजेंद्र झेंडू महाजन अध्यक्षस्थानी उपस्थित होते. यावेळी सोनगीर मंडळ भागाचे मंडळ अधिकारी दीपक महाजन यांनी महसूल व वन विभागाच्या सेवा पंधरवड्याविषयी सविस्तर माहिती दिली. त्यांनी शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी प्रमाणपत्र किती महत्त्वाचे आहेत यावर भर दिला. या उपक्रमात इयत्ता 9वी व इयत्ता 10वी 100हून अधिक विद्यार्थ्यांनी शासन आदेशानुसार माफक शुल्क दरात वय व अधिवास प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. त्यामुळे विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक प्रवेशासाठी आवश्यक असलेली कागदपत्रे वेळेवर मिळाल्याने मोठा दिलासा मिळाला आहे.
सदरचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उपविभागीय अधिकारी श्रीयुत रोहन कुवर, तहसीलदार अरुण शेवाळे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. परमपूज्य पांडुरंग दादा माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय नंदाणे येथील शिक्षक SL पाटील सर यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. या कार्यक्रमासाठी विद्यालयाचे मुख्याध्यापक BA काळे तसेच RP सांगळे तसेच सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते. याशिवाय मंडळ भाग सोनगीरचे ग्राम महसूल अधिकारी विजय बाविस्कर, प्रफुल्ल सावकारे, रोहित पावरा, श्रीमती अश्विनी पाटील, नेहा थोरात कार्यक्रमास उपस्थित होते. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सेवा पंधरवाडा या कार्यक्रमाअंतर्गत नंदाणे परमपूज्य पांडुरंग दादा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात इयत्ता 9वी व इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांना डोमोसिल सर्टिफिकेटचे वाटप करण्यात आले. जनसंघाचे संस्थापक दीनदयाल उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त स्वच्छता अभियान सेवा पंधरवाडा निमित्ताने चाळीसगाव तालुक्यातील बिलाखेड येथे 25 सप्टेंबर रोजी जनसंघाचे संस्थापक पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या जयंतीच्या निमित्ताने गावी बूथ प्रमुख, शक्ती केंद्र प्रमुखांचे सेवा पंधरवाडा यांच्या संयुक्त उपक्रम अंतर्गत प्रथम पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पांजली वाहून नमन करण्यात आले. त्यानंतर स्वच्छता अभियान घेण्यात सहभागी सर्वसमावेशक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच राष्ट्र प्रथम, एकात्मता, मानवतावाद व अंत्योदयाचे प्रणेते यांच्या जयंतीनिमित्त गावातील सर्व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते सहभागी होत वृक्षारोपण करण्यात आले. असे महान देशभक्त पंडित दीनदयाल उपाध्याय यांची जयंतीनिमित्ताने त्यांच्या सेवा व कार्याचा आलेख पाहून सर्व प्रेरित होऊन समाजाचे शेवटचे मानवापर्यंत काम करण्याचा ध्यास घेऊन पुढे जाणे व देशासाठी कोणत्याही मौलिक कामाचा भाग होण्याचा मानस प्रत्येकाच्या अंगी यावा, ही या प्रखर राष्ट्रभक्त व्यक्तीच्या जयंतीनिमित्ताने समाजात जागृती झाली. प्रत्येकाने आपल्या पुढील आयुष्यात त्यांच्या विचारांचा ध्यास घेऊन आपल्या राज्यासाठी, देशासाठी व गावासाठी सेवा किंवा काम करण्याचा मानस प्रत्येकाने घेतला आहे. महान समाजसेवकांच्या जयंतीनिमित्ताने हीच खरी श्रद्धांजली की भारत माता की सेवा करणे हीच मानव सेवा आहे. हम कभी भी पीछे नहीं हटेंगे, ए हमारी प्रार्थना. जयेश वळवी हत्याकांड लवकर न्याय द्यावा, आदिवासींच्या जमिनी भाडेतत्वावर सरकारने निर्णय रद्द करावा. अत्यंत महत्त्वपूर्ण अशा 2 विषयांवर माननीय तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनातून राज्य सरकार, केंद्र सरकार, अनुसूचित जमाती आयोग, भारत सरकार यांच्याकडे हत्याकांडातील आरोपीला फाशी मिळावी आणि आदिवासींच्या जमिनी भाडेतत्वावर देण्याचा निर्णय राज्य सरकारने रद्द करावा अशी मागणी करण्यात आली. बिरसा ब्रिगेड, आदिवासी विकास परिषद, बिरसा आर्मी या संघटनांकडून निवेदन देण्यात आले. निवेदन देताना अखिल भारतीय विकास परिषद, महाराष्ट्र राज्याचे सचिव दारासिंग पावरा, बिरसा आर्मी संघटनेचे राज्य अध्यक्ष मनोज पावरा, बिरसा ब्रिगेड संघटनेचे नाशिक विभागीय अध्यक्ष सुंदर पावरा, अरविंद पावरा, ग्रामपंचायत उपसरपंच लकी पावरा, ग्रामपंचायत सदस्य, आदिवासी विकास परिषद जिल्हा अध्यक्ष मच्छिंद्र भील, अजय भील, अविनाश पावरा आदी उपस्थित होते. 5 वर्षाच्या बालिका ते वयोवृद्ध महिला, खेळाडू असो की तरुणी, हँडिकॅप यांचा विशेष पोशाखाचा होतो सन्मान. शारदीय नवरात्र हा देवी दुर्गा मातेच्या सन्मानार्थ साजरा केला जाणारा एक वार्षिक हिंदू सण आहे. नवरात्र म्हणजे 9 रात्रींचा समूह. हा सण 9 रात्री आणि 10 दिवस साजरा होतो. प्रथम चैत्र महिन्यात, ग्रेगोरियन कॅलेंडरच्या मार्च-एप्रिलमध्ये आणि पुन्हा शारदीय नवरात्र सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात साजरा होतो. नवरात्र ही वेगवेगळ्या कारणांसाठी आणि विविध हिंदू सांस्कृतिक क्षेत्रांच्या विविध भागांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने साजरी केली जाते. हा सण 9 दिवस आदिशक्तीची आराधना करण्याचा आहे. पावसाळा बहुतेक संपलेला असतो. शेतातील पिकं तयार होत आलेली असतात, तर काही तयार झालेली असतात. अशा नैसर्गिक वातावरणात नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घटस्थापना होते. देव्हाऱ्यात अखंड नंदादीप, दररोज झेंडूच्या फुलांची माळ, देवीपुढे सप्तशतीचा पाठ अशा प्रकारे शारदीय नवरात्री व्रत केले जाते. कोणतेही नवरात्र हे साधारणपणे 9 दिवसांचे असते, पण तिथीचा क्षय झाल्याने ते 8 दिवसांचे किंवा वृद्धी झाल्यास 10 दिवसांचे असू शकते. चंपाषष्ठीचे नवरात्र फक्त 6 दिवसांचे असते. प्रत्येक दिवसाचे महत्त्व असते. दुर्गा आणि राक्षस महिषासूर यांच्यात झालेल्या प्रमुख युद्धाशी संबंधित हा सण आहे. यावेळी वाईटावर चांगल्याचा विजय साजरा केला जातो. हे 9 दिवस देवी दुर्गा आणि तिच्या 9 अवतारांना नवदुर्गाला समर्पित आहेत. प्रत्येक दिवस देवीच्या अवताराशी संबंधित आहे. शैलपुत्री, ब्रह्मचारिणी, चंद्रघंटा, कृष्मांडी किंवा कुष्मांडी, स्कंदमाता, कात्यायनी, कालरात्री, महागौरी, सिद्धिदात्री अशी ही देवीची 9 रूपे आहेत. असा उत्सव खूप मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात शहरात गावागावात साजरा होत आहे. धुळे शहरातील देवपूर भागातील अत्यंत गजबजलेला, सर्वश्रुत परिचित भाग म्हणून ओळखला जाणारा शहरात प्रवेश करताना जुना मुंबई महामार्ग GTP स्टॉप म्हणजे गदमाळी सोसायटीत या ठिकाणी ओपन स्पेसमध्ये 5 वर्षापासून हा उत्सव साजरा केला जातो.
नवदुर्गा मित्रमंडळ या उत्सवाचे आयोजन करीत असतात. प्रवेशद्वारात छत्रपती शिवाजी महाराजांची भव्य मूर्ती स्थापन करून आत जाण्यासाठी सोय केली आहे. या मंडळाचे अध्यक्ष याच परिसरातील इंजिनियर स्वामी कुटे हा तरुण व मित्रमंडळ याकरिता 1 महिना या उत्सवात स्वतःला झोकून देत सर्वतोपरी सहकार्य करतात. इतकेच नव्हे तर रात्री महिला खेळाडू यांना घरी सोडण्याची देखील सोय केली जाते. यात महिला मुलींसाठी विशेष सुरक्षितता, मंडपाच्या 4ही दिशांना विशेष तारजाळी लावली आहे. अतिशय मंद प्रकाश, झोत मर्यादेत स्पीकर ध्वनीच्या आवाजात गरबा खेळण्याची व्यवस्था केली आहे. तसेच प्रत्येकाची रोज रात्री 8 वाजता देवीची आरती लगेच नाव नोंदणी केली जाते. 5 वर्ष वयाच्या बालिकेपासून ते 70 वर्ष वयाच्या ज्येष्ठ महिला व हँडिकॅप तरुणी विशेष ड्रेस, साडी, उत्कृष्ट गरबा असे खेळताना दिसतात. त्यांची निवड करून रोज 15 विशेष बक्षिसं सन्मानपूर्वक मान्यवरांच्या हस्ते वाटप केली जातात. यात पैठणी साडीपासून ते पर्स आणि ज्वेलरी असतात. रोजच्या इथे तरुणी महिलांची संख्या वाढताना दिसू लागली आहे. भव्य मंडप, विद्युत रोषणाई, स्वागत कमान, भव्य मैदानावर हा खेळ फक्त वेळेत पूर्ण केला जातो. कुठल्याही प्रकारे डामाडोल न करता अतिशय शांततेत साजरा होत आहे. शेवटच्या दिवशी खास पैठणीची बरसात होणार आहे असे आयोजकांनी जाहीर केले आहे. नमस्कार, मी स्वामी संजय कुटे, नवदुर्गा मित्रमंडळ देवपूर दुबई. दरवर्षीप्रमाणे माझे 5 वर्षापासून नवरात्री उत्सव जोरात उत्साहात साजरे होत आहे. तसंच हे 6वं वर्ष. तसंच दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी देखील महिलांचा उत्कृष्ट प्रतिसाद गेल्या वर्षापासून अधिक प्रमाणात वाढलेला आहे. दररोज बक्षिसं महिलांसाठी देतोय. शहरातील देवपुरात गरबा महोत्सव 2025च्या 4थ्या दिवशी महिलांचा उत्स्फूर्त सहभाग, विविध मान्यवरांची प्रमुख उपस्थिती. धुळे शहरातील देवपुरात जीटीपी स्टॉपजवळ सुरू असलेल्या धुळे गरबा महोत्सव 2025च्या 4थ्या दिवशी महिलांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला. काळ्या रंगाचे गॉगल थीममध्ये महिलांनी मनसोक्त नृत्याचा आनंद घेत संपूर्ण मैदान गजबजून टाकले. या दिवशी कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरले ते म्हणजे धुळे जिल्हा वकील संघाचे आजी माजी पदाधिकारी व ज्येष्ठ विधिज्ञांची प्रमुख उपस्थिती. महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आणि विविध मान्यवरांच्या उपस्थितीमुळे 4था दिवस ऐतिहासिक ठरला. धुळे जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष ॲडव्होकेट राहुल पाटील यांनी या प्रसंगी सांगितले की आरोग्य व भावनांचा समतोल साधण्यासाठी संस्कृतीची जपणूक महत्त्वाची आहे. धुळे गरबा महोत्सवाचा प्रयत्न हा केवळ मनोरंजनापुरता मर्यादित नसून खऱ्या अर्थाने सामाजिक उपक्रम आहे. महिलांना मंच उपलब्ध करून देणारे हे आयोजन कौतुकास्पद आहे. सुंदर व नियोजनबद्ध आयोजनामुळे मैदान महिलांनी तुडुंब भरल्याचे दृश्य पाहून ज्येष्ठ विधिज्ञ ॲडव्होकेट समीर पंडित म्हणाले, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित सेवा पंधरवाडा उपक्रमात धुळ्यातील महिलांच्या सहभागामुळे निश्चितच विश्वविक्रम होणार आहे. त्यासाठी आयोजक ललित माळी यांनी त्यांच्या टीमला शुभेच्छा दिल्यात. याप्रसंगी भारतीय जनता पक्षाचे उपाध्यक्ष यशवंत येवलेकर, धुळे जिल्हा वकील संघाचे माजी अध्यक्ष व ज्येष्ठ विधिज्ञ ॲडव्होकेट रविदादा देसरडा, उपाध्यक्ष ॲडव्होकेट मधुकर भिसे, उपाध्यक्ष ॲडव्होकेट भावना पिसोळकर, सचिव ॲडव्होकेट सुधा जैन, सचिव ॲडव्होकेट बळीराम वाघ, माननीय उपाध्यक्षा ॲडव्होकेट प्रभावती माळी, माजी उपाध्यक्ष ॲडव्होकेट DN महाजन, ॲडव्होकेट रमेश शिंदे, ॲडव्होकेट नंदलाल मोरे, ॲडव्होकेट संदीप खिरनार, ॲडव्होकेट सतीश मुसळे आदी मान्यवर उपस्थित होते. सर्व मान्यवरांचे आभार आयोजक ललित माळी यांच्या वतीने त्यांचे बंधू ॲडव्होकेट जगदीश सूर्यवंशी यांनी मानले. सामाजिकदृष्ट्या बंदिस्त जीवनमान जगणाऱ्या महिलांना व्यक्त होण्यासाठी संस्कृती जपण्याचा विधायक मार्ग उपलब्ध करून देणारे हे आयोजन आदर्शवत आहे. इतक्या मोठ्या प्रमाणावर महिलांसाठी मंच उभारल्याबद्दल आयोजक ललितदादा माळी यांचे मनपूर्वक आभार असे 4थ्या दिवसाच्या प्रथम पारितोषिक विजेत्या महिलांनी व्यक्त केले. साळुंखे मॅडम, अध्यक्षा जिल्हा महिला व बालकल्याण विभाग यांनी सांगितले की ललित माळी आणि त्यांचे संपूर्ण कुटुंब गेल्या 20 वर्षापासून सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात सातत्याने कार्यरत आहे. त्यांच्या योगदानामुळे धुळेकरांसाठी प्रेरणादायी असे अनेक उपक्रम उभे राहिले आहेत. गरबा महोत्सवासारखे उपक्रम महिलांच्या आत्मविश्वासात भर घालतात. या कार्यक्रमात संस्कृती व स्वरक्षण या थीमवर प्रभावी संदेश सादर करणाऱ्या मोटिवेशनल स्पीकर प्रियंकाताई जगदीश माने यांचे मान्यवरांनी विशेष कौतुक केले. उपस्थितांनी या संकल्पनेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. अशा प्रकारे 4थ्या दिवशी महिलांच्या प्रचंड सहभागासोबत विधिज्ञ मान्यवरांची उपस्थिती, विविध संदेशांनी भारलेले सादरीकरण आणि आयोजक ललित माळी यांचे प्रभावी नियोजन यामुळे धुळे गरबा महोत्सव 2025ने आणखी एक नवा अध्याय रचला.
आपण पाहत आहात स्वराज्य न्यूज. सत्य हेच जे तुमच्या समोर.